अकोला शहरातील जवाहर नगर या ट्यूशन एरियात क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेडछाड केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेची दखल घेत आरोपीला अटक करत घटनास्थळी सीन रिक्रिएशन करण्यात आले। अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याच्या गंभीर घटनेने शहरात संतापाची लाट उसळली होती। क्लासला जात असताना अज्ञात तरुणाने विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू करण्यात आला। अखेर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले। अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन सीन क्रिएशन केले। नेमक्या पद्धतीने गुन्हा कसा घडला याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली। या कारवाईमुळे प्रकरणाचा तपास अधिक भक्कम करण्यास मदत झाली आहे। दरम्यान कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेल्या या परिसरात विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी गस्त वाढवण्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। आरोपीचे आम्ही शोध घेताना जे जवळजवळ 150च्या वरचे फुटेज घेतले होते, तो कुठून गेला होता, तर सदर गुन्ह्याची पुनरावृत्ती की तो कुठून जाऊन त्यांनी हा गुन्हा केला, तर ते सीन रिक्रिएशन करायचं होता। आरोपी अटक आहे 2034मध्ये होता। 2/5 आज तो रिक्रिएशनचा पोस्टेज स्टाफ खूप प्रकारचा आणि डापी रोडकडे राहत आहे। की एवढ्या 2 ते 3 दिवसात त्यांनी जो चिडीमार होता त्याला पकडलं आणि आज आपल्या वाडामध्ये जिथं तो गेला होता आणि जिथं त्यांनी छेड काढली ते छेड तिथं त्याला पूर्ण फिरवलं। आणि असं माझ्या प्रभागात कोणी करू नये आणि पूर्ण अकोला शहरातच कोणी करू नये अशी चिडीमारी। तर हा जो आळा बसलेला आहे आज, तर हा गुन्हेगारीला आळा बसलेला आहे आणि मी पोलिसांचे खरंच अभिनंदन करतो की एवढ्या 2 ते 3 दिवसात त्याला पकडलं आणि त्याच्यावर योग्य ते कारवाई करत आहे। आणि जे मुलं गुंड प्रवृत्तीचे मुलं जे फिरतात माझ्या प्रभागात त्यांना पण आळा बसणार आहे, कारण की ते जे बुलेट वगैरे ते तर बंद केलेले आहेत आणि आताही पण आणखीन जर कोणी फिरत असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही त्याच्या पाठीमागे लागून आम्ही त्यांना पकडू। आणि आता बाकीच्यांनाही मी सांगतो की वार्डामध्ये कोणीही फिरू नका आणि चिडीमारी मुलीकडे बघायचंही नाही आणि या एरियात चिडीमारी पण करायची नाही। धन्यवाद।